आपल्याला वारंवार असं ऐकलं किंवा बोललं जातं की एकनाथ शिंदे हो. नाराज आहे. तुम्हाला काय वाटतं? काय निरीक्षण आहे? नाराज आहेत हे एका विशिष्ट राजकारणाचा साक्षात्कार आहे. ते प्रदर्शन आहे. पण नाराजी म्हणजेच फक्त आता एकनाथ शिंदेची नाराजी एवढ्यापुरताचा विषय आहे असं मला वाटत नाही. मला त्याच्या पलीकडे त्याचा राजकारणाचे काही अर्थ मला जाणवतात. तुषार, तुम्हाला कल्पना आहे की ही जी काही नाराजी आपण बघायला मिळतो ही आजची नाहीये. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या सोबत नाराज होते. नंतर ते भाजप सोबत गेले. त्याच्यानंतर आनंदी झाल्याचा पहिला आणि सगळ्यात मोठा क्षण म्हणजे ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा ते जागांच्या बाबतीत थोडेसे नाराज होते. निकाल आल्यानंतर ते मुख्यमंत्री पदासाठी जरा नाराज होते. ते झाल्यानंतर महत्वाच्या खात्यांसाठी ते जरा नाराज होते आणि आता पालकमंत्री पदाच्या बाबतीत सुद्धा ही नाराजी दिसून आलेली आहे. पण केवळ नाराजी एवढाच हा मुद्दा मानायचा का तुषार? तर ते मला तसं वाटत नाही. त्याचं कारण भाजप सारखा पक्ष जो अतिशय व्यवहारी आहे आणि राजकीय दृष्ट्या ज्याला प्रॅग्मॅटिझम किंवा प्रॅक्टिकल राहणं म्हणतात आणि त्यासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी करणं अपेक्षित असतं, कारण तुम्हाला सत्ता राखायची असते आणि तुम्ही एका मजबूत राष्ट्रीय पक्षाचा, मजबूत महाराष्ट्राचा प्रादेशिक अवतार असताना तुम्ही इतर कोणाला फार ऐकून घेत नाही. तरी सुद्धा जर का एकनाथ शिंदे यांची समजूत काढायचे प्रयत्न होत असतील, त्यांच्या या नाराजीला महत्व दिलं जात असेल, तर मग प्रश्न आपल्याला मनात पहिला आला पाहिजे. मग अशाच प्रकारे तर तुम्हाला नागदुऱ्या तर मग उद्धव ठाकरेंच्या पण काढाव्या लागत होत्या. तुम्हाला त्यांना सुद्धा त्यांची नाराजी झेलावी लागत होती. मग एवढं सगळं करून एकनाथ शिंदेना घेण्यात काय कारण? आणि म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदेची नाराजी ही केवळ व्यक्तिगत नाराजी आणि तात्कालिक नाराजी नसून धाडसाने पुढे जाऊन सांगायचं झालं तर मला पुढचे 5 वर्ष असे अनेक प्रसंग येणार आहेत तुषार, की आपल्याला असा व्हिडिओ करावा लागणार एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अनेक प्रसंग येणार. तर या सगळ्या गोष्टी पाहताना म्हणजे आपण आतापर्यंत जसं बघितलं की आधीची कशी नाराजी होती, एकनाथ शिंदे यांची ही एक राजकारणाची पद्धत आहे का? शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा घ्या, आपल्याला दिसतंय दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याला विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय. अनेक बाबतीत आपल्याला बघावं लागेल की एकनाथ शिंदे हे कशा प्रकारे आपले फासे टाकतायत. हे जवळपास उघड सत्य म्हटल्यासारखं किंवा अशी चर्चा सगळीकडे होती की जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात पण कधीही एकनाथ शिंदेना टार्गेट करत नाही. याचा अर्थ काय असतो? सांगायचा मुद्दा असा की एकनाथ शिंदेचं स्वतःचं एक राजकारण राहिलेलं आहे आणि केवळ तात्कालिक नाराजी मानून त्याला छोटं लेखणं, कमी लेखणं हा आपण विश्लेषक म्हणून आपली ती चूक ठरेल. एकनाथ शिंदे या प्रकारे शिवसेनेचं जे कसं झालं, उद्धव ठाकरेंच्या नंतर एकनाथ शिंदेची शिवसेना आल्यानंतर सगळ्यांना काय वाटलं, आता एक भाजपच्या अखत्यारीतली ताब्यातली शिवसेना आली. म्हणजे मोठी जायंट कंपनी एखादी कंपनी अक्वायर करते, मर्ज करते, अक्वायर करते, तशी अक्वायर झालेलं आहे. एकनाथ शिंदे या नाराजीतून हे दाखवतायत की आमचा पक्ष सोबत आहे, तुमच्यात विलीन नाही. आणि हा नाराजीद्वारे ते सदैव दाखवणार आहेत की माझा सवता सुभा, माझा तंबू वेगळा, माझा पक्ष वेगळा.